मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अर्थसंकल्पीय नियोजन आज पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणातील जिल्ह्यांचा व्हीसीद्वारे आढावा घेणार। पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न। पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्र पवार व्हीसीद्वारे बैठकीला उपस्थित। अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्हा नियोजनची पहिलीच बैठक। राष्ट्रवादीच्या पॉलिटिकल कन्सल्टन्सीवरून रोहित पवारांचे सवाल। कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी अजितदादांची बैठक झाली होती। रोहित पवारांची माहिती, कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं असतं तर कन्सल्टन्सीचं नुकसान झालं असतं, असंही वक्तव्य। अपघातासंदर्भात अनेक प्रश्न रोहित पवारांच्या मनात आहेत। रोहित पवार यांनी त्यांची भावना अतिशय पारदर्शकपणे मांडली। रोहित पवारांच्या प्रेझेंटेशनवरती सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। रोहित पवारांनी मांडलेल्या मुद्द्यावरती विचार करा। रोहित पवारांच्या प्रेझेंटेशन बाबत तटकरे, पटेल यांनी बोलावं। संजय राऊतांची प्रतिक्रिया, तर फाईलवरती सही करून घेणारा तो विदर्भातला नेता कोण होता? राऊतांचा सवाल। दादांकडे भ्रष्टाचाराच्या फाईली होत्या, संजय राऊतांचा दावा। विमान अपघाताच्या एक दिवस आधी अजितदादांना प्रफुल्ल पटेलांचा की कोणाचा तरी फोन आला होता। राष्ट्रवादी उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांचा दावा। फाईल क्लिअर करायची आहे, अजितदादांना फोन आला होता। दादा गाडीने जाणार होते, मात्र बॅगा देखील या ठिकाणी गाडीत भरल्या होत्या। प्रमोद हिंदूराव यांची माहिती। रोहित पवार यांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा, तरच उत्तर देता येईल। सुनील तटकरेंचं वक्तव्य। दादांसोबत माझी भेट 3 दिवस आधी ठरली होती। भेटीची नियोजित वेळ 27 जानेवारीची संध्याकाळी 5 वाजताची होती, तटकरेंकडून स्पष्ट। राष्ट्रवादीचे नेते मूग गिळून गप्प काय? पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडेंचा सवाल। रोहित पवारांना पडलेले प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना का पडत नाहीत? विकास लवांडेंचा हल्लाबोल। फडणवीस सांगतात, तपास यंत्रणांवरती विश्वास ठेवा, मात्र तपास यंत्रणांवरती जनतेचा विश्वास राहिला नाहीये। देशातील तपास यंत्रणा लाचार, गुलाम झाल्यात। संजय राऊतांची टीका, तर मोदी आल्यापासून कोणत्याही घटनेचा तपास निष्पक्ष झाला नाही, राऊतांचा मोदींवर निशाणा। पहिल्या टप्प्यामध्ये 14 चार्टर विमान कंपन्यांचे स्पेशल ऑडिट केलं जाणार। अजितदादांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएचा मोठा निर्णय। विमानाची देखभाल कशी केली जाते हे देखील तपासलं जाणार। राष्ट्रवादी लवकरच एकत्र येणार असल्याचं दादा म्हणाले होते। अंकुश काकडेंचा दावा। आज दादा असते तर राष्ट्रवादीबाबत चांगला निर्णय झाला असता। शरद पवार यांनी देखील आजची विलीनीकरणाची तारीख सांगितली होती। सोशल मीडियावर पोस्ट करत अंकुश काकडेंकडून स्पष्टीकरण। आज अजितदादा नाहीयेत, त्यामुळे जुनं काढायचं नाही। 12 तारखेवरून विचारलेल्या प्रश्नावरती सुप्रिया सुळेंचं उत्तर। दादांची इच्छा आणि आशीर्वादानं जे होईल ते पुढे बघूयात। दादा नाहीत, मला जुनं उन्हं काढता येत नाही, काढत बसायचं नाहीये, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। दादांच्या आशीर्वादानेच रेवतीचं लग्न ठरलं। सगळं कुटुंब रेवतीच्या लग्नाविषयी 30 तारखेला घोषणा करणार होतं। खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। अजितदादा असतानाच हे लग्न ठरलं याचं समाधान, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। चंद्रपूरमध्ये काँग्रेसनं गंभीररित्या चर्चा करणं गरजेचं आहे। त्या संदर्भात आम्ही वरिष्ठांसोबत चर्चा केल्या। संजय राऊतांचं वक्तव्य। चंद्रपूर संदर्भात वडेट्टीवार आणि धानोरकरांची आम्ही चर्चा केली होती, राऊतांची माहिती। चंद्रपूरमध्ये भाजपसोबत युती केल्यानं मनसेची ठाकरेंच्या सेनेवर टीका। चंद्रपूरमध्ये ठाकरेंच्या नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी दिले, संजय राऊतांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? संदीप देशपांडेंचा सवाल। परभणीमध्ये पालिकेत ठाकरेंची सेना आणि काँग्रेसचं ठरलं। 2.5 वर्ष ठाकरेंच्या सेनेकडे महापौरपद असणार। सय्यद इक्बाल आणि शफरुद्दीन 6.25 वर्ष महापौर असणार, तर सय्यद इक्बाल यांना मतदान करण्यासाठी व्हीप जारी। काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौरपदी। मालेगावमध्ये इस्लाम पार्टीच्या नसरीन शेख बानो यांनी महापौरपदाची, तर सपाच्या शान ए हिंद यांनी उपमहापौरपदाची सूत्र स्वीकारली। 18 फेब्रुवारीला पहिल्या महासभेचं आयोजन। ज्यांना धोतर नीट नेसता येत नाही ते आम्हाला काय अक्कल शिकवतायत? संजय राऊतांची भगतसिंह कोश्यारींवर टीका। राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरले, तसं वक्तव्य कोश्यारींनी केलं होतं। निवडणुकीत महायुतीकडून पैशाचा महापूर झाला। पैशाचा महापूर येऊन निष्ठेची भिंत तोडता आली नाही। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीबाबत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। येणारा उद्याचा काळ आपला असेल, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। मातोश्री बाहेर नितेश राणेंच्या समर्थकांची बॅनरबाजी। ऋतू तावडेंची महापौरपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्याचे बॅनर। बोललो होतो मुंबईचा महापौर हिंदू होणार, मराठी होणार, महायुतीचा होणार, जय श्रीराम, मुंबई लव महादेव, असा बॅनरवर आशय।
तुम्ही राज्यातील जमिनी उद्योगपतीच्या घशात घालतायत. बाळासाहेबांच्या विचारांची मुंबई घडवू असं फडणवीस बोलले होते. संजय राऊतांची टीका. तर जमिनी अदानींच्या घशात घालणं हा बाळासाहेबांचा विचार आहे का? संजय राऊतांचा सवाल. मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम शिवसेनेनं केलं. राऊतांचं वक्तव्य. या लोकांनी तर मुंबई विकायला काढली आहे. मात्र मुंबईच्या विकासाची दृष्टी असेल तर तुम्ही कामं करा. राऊतांचा नवनियुक्त महापौर आणि उपमहापौरांना सल्ला. परभणीमध्ये पालिकेत ठाकरेंची सेना आणि काँग्रेसचं ठरलं. 2.5 वर्ष ठाकरेंच्या सेनेकडे महापौरपद असणार. सय्यद इक्बाल आणि शफरुद्दीन सव्वा वर्ष महापौर असणार. तर सय्यद इक्बाल यांना मतदान करावं असा व्हीप देखील जारी करण्यात आला होता. काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौरपदी असणार. परभणीमध्ये भाजप राष्ट्रवादीचं 28चं संख्याबळ आहे. केदार खटिंग यांचं वक्तव्य. तर केदार खटिंग परभणी भाजपचे महापौर पदाचे उमेदवार. चंद्रपूरची पुनरावृत्ती परभणीत होऊ शकते. केदार खटिंग यांची प्रतिक्रिया. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदासंदर्भात जयकुमार गोरेंच्या नवीन सदस्यांना सूचना. नवीन सदस्यांना माध्यमांसमोर न बोलण्याच्या सूचना. तर जिल्हा परिषद सदस्याला 21 कोटींचा निधी देण्याचा शब्द मी पाळणार. जयकुमार गोरेंचं वक्तव्य. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते सत्कार. सांगली महापालिकेच्या नूतन महापौर आणि उपमहापौरांचा देखील विशेष सत्कार. नाशिक महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय येत्या 1-2 दिवसात होणार. ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांची माहिती. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तोच अंतिम असेल. गीते यांची प्रतिक्रिया. सोलापूरमध्ये भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची मोठी गर्दी. स्वीकृत नगरसेवक पदाच्या 9 जागांसाठी 567 इच्छुकांनी पक्षाकडे मागणी केली आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी रोहिणी तडगळकर आणि पद्माकर काळेंचं नाव जवळपास निश्चित. स्वीकृत नगरसेवकाच्या पात्रतेची अट निश्चित. स्वीकृत नगरसेवक हा कोणत्याही क्षेत्रातील तज्ज्ञ असावा. शासन निर्णयामध्ये उल्लेख. नगरसेवकपदी शासनाला अपेक्षित तज्ज्ञ व्यक्तीची निवड होणार. पक्षनेत्यांच्या मर्जीतले लोक बसणार का याकडे लक्ष. अंबरनाथमध्ये निवडणूक संपताच शिवसेनेतली गटबाजी पुन्हा समोर. शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या बॅनर्सवरून एकमेकांचे फोटो गायब. दरवेळेसप्रमाणे यंदाचंही मनोमिलन केवळ निवडणुकीपुरतच असल्याची ही चर्चा. धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेसाठी मुंबईमध्ये हालचाली सुरू. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचे 35 सदस्य मुंबईच्या सहलीवर. तानाजी सावंतांचे 8 जिल्हा परिषद सदस्य वगळता शिवसेनेचे सर्व सदस्य महायुतीसोबत. नागपूर नवनियुक्त महापौर नीता ठाकरेंनी 3 तास आढावा बैठक घेतली. रखडलेले विकास कामं, दूषित पाण्याच्या तक्रारी, अतिक्रमण, कर वसुलीवरून नीता ठाकरे यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. फुटपाथ मोकळे करा, शहर स्वच्छ ठेवा, नीता ठाकरेंचे निर्देश. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदासाठी भाजप आग्रही. प्रमोद अधटराव जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाच्या शर्यतीत. शिंदेच्या शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचा अधटराव यांच्याकडून पराभव. नागपूर मनपामध्ये एमआयएम आणि मुस्लिम लीगची युती. एमआयएम 6 आणि मुस्लिम लीग 4 अशी गट संख्या 10 झाल्यानं महापालिकेमध्ये त्यांच्या एक स्वीकृत नगरसेवकाची वर्णी लागणार. दोन्ही पक्षाकडून विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी. बारामतीमधील नटराज कला दालनामध्ये अजित पवारांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन. प्रदर्शनातून अजितदादांच्या जीवन प्रवासाचं जिवंत दर्शन. प्रदर्शनाला पाहण्यासाठी नटराज कला दालनामध्ये नागरिकांची मोठी गर्दी. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट. देवगिरी बंगल्यावरती जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची आमदार विश्वजित कदम यांनी देखील सदिच्छा भेट घेतली आहे. मुंबईतील देवगिरी निवासस्थानी विश्वजित कदम यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. अभिनेते नाना पाटेकर यांनीही सह्याद्री अतिथीगृहावरती जाऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली. अजित पवारांच्या निधनानंतर नाना पाटेकर यांनी सुनेत्रा पवार यांची सांत्वनपर भेट घेतली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतलेली आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज गृहमंत्री अमित शहांची देखील भेट घेण्याची शक्यता. राज्यातील काही विषयांसंदर्भात भेट असल्याची माहिती. मुलांना पीएचडी मिळत नाही तर सारथी योजना कशाला काढली? सारथी योजना फक्त भाषणामध्ये सांगायला काढली का? सारथी योजनेवरून मनोज जरांगेंचा सरकारला सवाल.
उपसा जलसिंचन योजनेतील 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराप्रकरणी माजी आमदार निर्मला गावित यांना मोठा दिलासा. उच्च न्यायालयाने आज संदर्भातल्या सगळ्या याचिका फेटाळून लावल्या. ठोस पुरावे नसल्यानं याचिका फेटाळण्यात आल्या. ठाण्यातील उन्नत मार्गामुळे होणाऱ्या वृक्षतोडीच्या विरोधात शरद पवार पक्षाचं आंदोलन. शहर अध्यक्षांसह नवनिर्वाचित नगरसेवक आंदोलनामध्ये सहभागी. यावेळेस बाधित झाडांच्या ठिकाणी प्रत्यक्ष वृक्षारोपण करून निषेध नोंदवण्यात आला. लातूर पंचायत समितीवरती पुन्हा काँग्रेसचा प्रभाव. तर काँग्रेसला 16, भाजपला 2 आणि राष्ट्रवादीला केवळ 2 जागा. त्यामुळे लातूर पंचायत समितीवरती काँग्रेसचाच सभापती होणार हे निश्चित. धाराशिवच्या उमरगा पंचायत समितीच्या सभापती पदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच. भाजपकडून कैलास शिंदे तर शिंदेच्या शिवसेनेकडून यावेळेस आकांक्षा चौगुले सभापती पदासाठी आक्रमक. अखेर कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष. लातूर विमानतळ दुरुस्त आणि देखभालीसाठी 15 कोटींची तरतूद असणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय. राज्यातल्या प्रत्येक धावपट्टी दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली जाणार. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचं वक्तव्य. अहिल्यानगरमध्ये निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक ऍक्शन मोडवरती. नगरसेवकांकडून स्वच्छता मोहिमेचं आयोजन. प्रत्येक शहरामध्ये स्वच्छता मोहीम राबवली जाणार असल्याची नगरसेवकांची प्रतिक्रिया. पुण्यातील नालेसफाई 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करा. दिरंगाई खपून घेतली जाणार नाही. पुणे महापौर मंजुषा नागपुरेंचा पालिकेला इशारा. तर नदी सुधार प्रकल्पाची सद्यस्थिती, पावसाळ्यातील सुरक्षिततेसंदर्भात 3 दिवसात अहवाल सादर करण्याचेही आदेश. पुण्यातील पीडीसीसी बँक भरतीत मोठा गोंधळ. जाहिरात प्रसिद्ध होऊन 4.5 वर्ष पूर्ण, मात्र प्रक्रिया अजूनही अपूर्णच. बँकेने सुशिक्षित बेरोजगारांच्या संयमाचा अंत पाहण्याचं ठरवलंय का? उमेदवारांचा संतप्त सवाल. वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसेनेच्या सभापती पदावरती यावेळेस अविश्वास ठराव मंजूर. सभापती रामहरी जाधव यांच्या विरोधामध्ये 13 विरुद्ध 0 मतांनी ठराव